सकाळी घरी पोहोचतो हे शेवटचं वाक्य ठरलं आणि काही तासात 5 घरांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कोकण फिरून आनंदात गावाकडे परतणाऱ्या 5 जिवलग मित्रांवर काळाने अचानक घाला घातला आणि एका क्षणात संपूर्ण गाव शोकात बुडालं. सातारा जिल्ह्यातील आसगावमध्ये रविवारी दिवसभर अस्वस्थ वातावरण होतं. प्रत्येक घरात एकच प्रश्न विचारला जात होता, फोन का लागत नाहीये? आई वडील वारंवार कॉल करत होते. काही जण घराबाहेर उभं राहून रस्त्याकडे नजर लावून बसले होते. मित्रमंडळीही एकमेकांना विचारत होती, कुठे आहेत सगळे? पण नियतीने आधीच वेगळा निर्णय घेतला होता. दाबीळ टोकाजवळ त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आणि आदित्य साळुंखे, महेश पवार, रितेश लोखंडे, सुहास लोखंडे आणि अंश चव्हाण या 5 मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंश हा रत्नागिरीचा होता. मित्राच्या लग्नासाठी तो काही दिवस आसगावमध्ये आला होता. कुणालाही कल्पना नव्हती की ही त्याची शेवटची भेट ठरेल. सकाळी घरी पोहोचतो असं सांगून हे मित्र रवाना झाले होते. त्यामुळे प्रत्येक घरात त्यांची वाट पाहिली जात होती. पण सकाळ झाली, वेळ पुढे जात राहिली, तरी मुलं घरी आली नाहीत. काही फोन बंद लागत होते, तर एक फोन सतत वाजत होता, पण कुणी उचलत नव्हतं. प्रत्येक मिनिटागणिक घरच्यांची चिंता वाढत होती. आणि शेवटी मध्यरात्री अपघाताची बातमी समोर आली. ही बातमी